उपस्थित नव्हता। हे बिझी असतील, आम्हाला असं कळालेलं आहे। फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो। कदाचित आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CID कडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथून तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला। अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळलं की हा FIR CID कडे पाठवलेला आहे। आता CID कडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं। काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार। म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो, पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते। असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही। त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्रव्यवहार केला आणि DGCAने आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो। याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो। FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठे रेकॉर्ड होतं ते FDA। तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले, धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे, दबाव आल्यामुळे DGCAने अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलं नाही। सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं। आणि त्यानंतर CVR हा जळला असं सांगत होते। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत